मी सध्या लवाळी टाकळी या गावामध्ये आहे. लवाळी टाकळी हे जुनं नाव आहे. आता या गावामध्येच एक शिवना नदीवर धरण बांधलेलं आहे. त्यामुळे आता त्याला शिवना टाकणी असं म्हटलं जातं. मी या गावामध्ये खास यासाठी आलो आहे की हे गाव वाड्याचं गाव म्हटलं तरी चालेल. या गावामध्ये अनेक पुरातन वाडे आहेत आणि हे वाडे कसे आहेत आतून बाहेरून ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आता मी ज्या वाड्यासमोर आहे हा वाडा जवळपास 250 वर्षाचा आहे आणि त्याच्या समोरच्या बाजूला जो वाडा दिसतोय हा 150 वर्षाचा वाडा आहे. 3 मजली वाडा आहे हा 2 मजली वाडा आहे. आता आपण एक 150 वर्षापूर्वीचा वाडा पाहणार आहोत. एकदम भव्य दिव्य असा वाडा आहे. 3 मजली हा वाडा आहे आणि एक चौक आहे त्याला. आणि हा 3 मजली जो वाडा आहे तो आतून बाहेरून कसा दिसतो, जुनी बांधकामची शैली कशी होती याची आपण आज माहिती घेणार आहोत. तर तुम्ही पाहताय की या वाड्याच्या समोर ओटा दिसतोय तुम्हाला. हे दगडाचं बांधकाम आहे. त्याला जोत पण म्हणतात बऱ्याच ठिकाणी. त्याच्यावर हे सागवानी खांब आहेत. हे या पायऱ्या चढून आल्यानंतर तुम्हाला या दोन्ही बाजूनी ओटा दिसते तुम्हाला. साधारणतः ही 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 खानाची ही ओटा आहे. या 4 खांबाच्या मध्ये जो भाग असतो त्याला एक खण म्हटलं जातं आणि या दोन्ही बाजूनी त्यांची ही ओटा आहे. आणि हा जो खांब आहे हा खांब घडीव दगडावर त्याची बैठक आहे. या जोत्यावर हा घडीव बैठक आहे आणि त्याच्यावर हा बांधकाम आहे म्हणजे लाकडी सागाचा खांब आहे. या वाड्यामध्ये अनेक भावाचं कुटुंब गुण्या गोविंदानं नांदायचं. या कुटुंबामध्ये जिव्हाळा असायचा, आत्मीयता असायची, एकोपा असायचा. अलीकडच्या काळामध्ये तो दिसत नाही. आता कालांतरानं या वाड्याच्या भावाभावामध्ये वाटण्या झाल्या आणि भावाभावाच्या वाटण्या झाला की मधल्या वाड्याच्या सुद्धा वाटण्या होतात. त्यामुळं गरजेप्रमाणे नवीन बांधकाम येतं त्यामध्ये आणि त्या बांधकाम केल्यामुळं त्याची जी वाड्याची जी वास्तुकला होती ती सगळी झाकली जायची. तर ह्या वाड्यामध्ये सुद्धा वाटणी झाल्यामुळं नवीन बांधकाम झालेलं आहे. नवीन जे आपल्याला सोयीसुविधा लागतात त्याप्रमाणे बांधकाम झाल्यामुळं यातला सुद्धा जुना वाडा बराचसा आपल्याला दिसून येत नाही. या वाड्याचे जे मालक आहेत हे चुलत भाऊ आहेत दोघं. तर तुमचं काय काका नाव? शेषराव गणपतराव आहेर, टाकळी लवाळी, तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद. काय वय आहे तुमचं? माझं 73 वय आहे. आणि हे कोण आहे तुमचे भाऊ? चुलत भाऊ. चुलत भाऊ आहेत. तुम्ही दोघे राहता इथं. तुमचं काय नाव काका? अशोक खाबाराव आहेर. बरं, ही वाडा किती क्षेत्रावर आहे आता तुमचा? हा 86 खण आहे. 86 खणाचा वाडा आहे. आणि चौक किती? 86. चौक किती? चौक एक चौक, एक चौकी वाडा आहे. ही तुम्ही प्रवेशद्वार पाहू शकता. एकदम मस्त असं नक्षीकाम आहे. सागाचं ही दरवाजा आहे. साधारणतः 1 फुटाचा उंबरा आहे हा रुंदीला आणि या उंबऱ्यावर ही चौकट आहे सागाची आणि या चौकटीला च्या मध्ये हे दरवाजे आहेत. एकदम जाडजूड असे सागाचे दरवाजे हे दोन्ही हाताने लोटावं लागतात. हे तेव्हा हे बसतात. मी तुम्हाला लोटून दाखवतो. तुम्ही जर हे जी भिंत पाहिली या वाड्याची इथून सुरू होते इथपर्यंत भिंत आहे. म्हणजे साधारणतः 3-3.5 फुटाची भिंत आहे. ही जी लॉकिंग सिस्टीम कशी होती जुन्या काळातली ती तुम्हाला मी उघडून दाखवतो, लावून दाखवतो. आता आपण दरवाजा लावू. आता दोन्ही एका लेवलमध्ये आणून आपल्याला ही ढकलावं लागतं. एकदाच बसवता येत नाही. लॉक झालं आणि त्यानंतर हा कडे कोयडा आहे आणि या कडे कोयड्यानंतर ही सेकंड हँड लॉकिंग सिस्टीम ही आगळ आहे. ही आगळ काका लावतायत. बाहेरून किती जोराने दरवाजा ढकलला, दगड जरी टाकली तरी हा दरवाजा जागेवर हलत नाही. आणि पूर्वी चोऱ्या व्हायच्या, डाके व्हायचे त्यावेळेस ही दरवाजे फोडले जायचे. या वाड्याचं एक वैशिष्ट्य आहे की याला एकच प्रवेशद्वार असायचं आणि भिंती ज्या आहेत त्या पूर्ण दगडाच्या किंवा मातीच्या जाडजूड असायच्या. बाहेर ओटा होता. आता ही बैठक आहे का तुमची? ही साधारण किती खणाची बैठक आहे? ही 11 खणाची. 11 खणाची बैठक आहे आणि दोन्ही रूम सगळं 11 खणाची बैठक आहे. तर त्या 11 खणामध्ये दोन्ही बाजूला छोट्या छोट्या रूम आहेत 2-2 खणाच्या. ह्या 2 खणाची बैठक ही एक आहे. इथं म्हणजे काही सामान तुम्हाला ठेवण्यासाठी. आणि या बाजूला तुम्हाला फडताळ पण दिसते. जुने ह्याला फडताळ म्हणायचं, कपाट म्हणायचं. या बाजूला सुद्धा तुम्हाला एक रूम दिसते. 2 खणाचीच रूम आहे हे.
सारखीच हा इथं एक रूम आहे त्यांची. इथं पण तुम्हाला एक खडताळ दिसतंय. वरच्या बाजूला एक खडताळ आहे आणि खालच्या बाजूला एक खडताळ आहे. वरच्या बाजूला कुलूप लावलेले. हे खालचं उघड आहे. काय फोटो कोणाचा आहे? वडिलाचा आहे. काय नाव आहे? आबाराव किसनराव आयर. या बाजूला दिसतात ते कोण आहेत हे फोटो? चुलते आमचे, हा दादाचे वडील चुलते. ह्याचे ह्या हे आता त्यांनी ही दोन्ही बाजूपैकी एक रूम उघडलेली आहे. 2 खणाची रूम आहे ही. स्टोरेज हे स्टोरेजसाठी त्यांनी रूम ठेवलेल्या आहेत त्या. ते पाहताय तुम्ही आता ही 2 खणे समोर. या 2 खणाची रूम आहे आणि ही तिजोरी आहे त्यांची जुनी. हा जुनी ते आजोबाची. बैठकीनंतर आता आपण आता ओसरीवर आलेलो आहेत आपण. ओसरीमध्ये हा चौक आहे. हा चौक आहे त्यांचा. हा चौक आहे. पुढे खोल होता हा, परंतु खोल आता होता. इतका हा पूर्ण म्हणजे छाती एवढं म्हणजे साधारण 4 फूट खोल होता हा. आणि आता त्यांना गरज नसल्यामुळे त्यांनी आता ते सुधारणा केली. आणि ही जी ओसरी आहे चारही बाजूनी असायची, ही ओपन होती. परंतु आता त्यांनी वाटण्या गेल्यानंतर ते थोडं स्वयंपाकघर दोन्ही स्वयंपाकघर वाढले. स्वयंपाकघर वाढल्यामुळे तुमची ओसरी आता तुम्हाला दिसत नाही. या वाड्याचं वैशिष्ट्य असं होतं की हे जे वाडे होते ते दगडामध्ये किंवा मातीमध्ये बांधलेले असायचे. आणि या वाड्याचे 3 प्रमुख भाग असायचे. एक पहिला मुख्य भाग असायचा हा चौक. चौकाची रचना एकदम मधोमध असायची. ती कशासाठी तर प्रकाश यावा, हवा खेळती राहावी. आणि यामुळं काय व्हायचं की हे वाडा जो आहे तो हवामान अनुकूल बदलत्या हवामानाला तोंड देणारा असायचा. की म्हणजे उन्हाळ्यामध्ये तिथं वाड्यामध्ये थंडपणा असायचा आणि हिवाळ्यामध्ये गरमी असायची. म्हणजे हवामान अनुकूल वाडा पद्धती होती त्यावेळेस. आणि दुसरा जो या चौकाच्या बाजूला ही ओसरी असायची आणि या ओसरीच्या बाजूनी रूम्स असायच्या, वेगवेगळ्या खोल्या असायच्या. आणि त्या खोल्या त्या ओसरीच्या बाजूनीच त्याला ओपनिंग असायची. त्याला एंट्रन्स जो होता तो फक्त त्या ओसरीमधूनच असायचा. आणि या ओसरीमुळे आपण आणखी हवा खेळती राहायची. वाडा जो थंड राहायचा उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये तो गरम राहायचा. दोघांमध्ये ह्या बाजूचं एका भावाला वाटून गेलेलं आहे आणि ह्या भाग वाटून गेलेला आहे. त्यामुळे त्यांनी थोडी इंटरनल आपल्या गरजानुसार त्यांनी काही थोडे बदल केले आहेत. तुम्ही पाहू शकता एकदम सागवानी बांधकाम आहे. खंबप आहे. आणि हा जो खण आहे तुमचा काका, हा खण काय त्याची लांबी रुंदी काय? त्याची 11 इंच मध्ये 11 फूट लांब. हा हां आणि रुंदी काही 4.5चे. हां आता हा 4.5चा भरल, हा 4.25चा भरल, बर काही 3.5चे बर असे खण आहे खण आहेत. साईज. म्हणजे खण म्हणजे काय, या 4 खांबामधला जो भाग आहे हा तो त्याला खण म्हटलं जायचं. आणि ही बांधकाम पूर्ण कोणत्या लाकडाचे? सागाचं सागाचे. पूर्ण साग. बर तेला साग्या तेल्या साग. म्हणजे नंबर 1चा साग्या. नंबर 1. म्हणजे सागाचे 3 प्रकार आहे. हां त्याच्यापैकी हा नंबर 1 प्रकार आहे. बर बर. आणि हा वजनदार असतो. वजनदार असतो. हा असा हलका फुलका नसतो. बर. म्हणजे जसं आपलं बाबरीचं लाकूड असतं हां त्याप्रमाणे हे जड असतं. पर आता हे जे बांधकाम आहे वाड्याचं, हे आजोबाने केलेलं आहे आमच्या. हां आजोबाने पर ह्याचे कारागीर कारागीर आमच्या वैजापूर घेतले होते. तर हा चौक आहे. आणि चौक हा आता ह्याने वरून पॅक केलेला आहे हा. पूर्ण. म्हणजे वरून सूर्यप्रकाश यायचा, हा. वरचं पाणी पण इथं खाली यायचं. हो. काय? हे बदलून टाकलं. हे वरतं हा? पाणी थोडं पाणी बदललं बंद तुम्ही. केलं. पाणी बंद केलं तुम्ही, त्यामुळे वरी झाकण टाकलं जरा. एकदम सुंदर असं नक्षीकाम आहे इथं या खांबाला केलेलं. एकदम सुंदर आहे. त्याच्यावरची झालर पहा तुम्ही. पूर्ण खांब ही जी चौक आहे एकदम सुंदर असं नक्षीकाम आहे. आता दोन्ही बाजूने त्यांनी स्वयंपाकघर केलेलं आहे. त्यामुळं थोडा हा जी ओसरी जी आहे चौफेर ओसरी, चारी बाजूने जी ओसरी असायची ती आपल्याला दिसून येत नाही. आणि काका हे समोरचं जे आहे या ओसरीच्या बाजूला ते काय आहे? हे मंदिर आहे. देवघर. हा मंदिर आहे. मंदिर आहे. देवघर. आणि देवघर. आणि ही मंदिर आहे का? याचं कारण असं आहे साहेब, हां चक्रधर स्वामीला मानणारे आम्ही. मानवा पंत हा मानभाव पण जुनंच मंदिर आहे का हे? त्या ते आजोबाला बांधले. आमचा दरवाजा दक्षिणमुखी असल्यामुळं. बर. प्रमुख दरवाजा, मुख्य दरवाजा. हा हा दक्षिणमुखी. दक्षिणमुखी असल्यामुळं आमच्या मोठ्या आजोबाने हे मंदिर उत्तरेच्या म्हणजे दक्षिणेच्या इकडे बांधलेलं दक्षिणमुखी बांधलंय. हा. दक्षिणमुखी. कारण की वास्तुशास्त्राप्रमाणे हां
हे मंदिर मुद्दाम देवाचं समोर ठेवलं. साधारणतः आपण दक्षिणमुखी ठेवत नाही दरवाजा आपण ठेवीत नाही. होता, त्यामुळे तुम्ही ते मंदिर दक्षिणच्या बाजूने आमच्या आजोबाने मोठ्या आजोबा हुशार असल्यावर हा त्यांनी देवाला साक्ष ठेवून मध्ये ठेवलं. बर. रूम्स किती सगळ्या? सगळ्या रूम का? हा 1 2 3 4 त्या 4 आहे. हा आणि ह्या बाजूला माझ्या 4 आहे. म्हणजे अर्ध्या अर्ध्या केल्या तुम्ही? 50-50. 50-50. हो. आणि ही दरवाजे तुम्ही बदललेत का जुनेच आहेत? हो नाही हे बदलले. बदलले. हे फायनलचे टाकले आता. हा फायनलचे दरवाजे झाले. पूर्वी असे नव्हते. हा पूर्वी ह्या टाईप मध्ये पण साधे होते असे. साधे होते, हो. थोडं मॉडर्न केलं तुम्ही. हो, हो. तर आपण रूम पाहू आता. हो. आधुनिक काळामध्ये ज्या गरजा वाढल्या त्या गरजाप्रमाणे त्यांनी थोडं मॉडर्नायझेशन केलेलं आहे. आता ही जी भिंत दिसते तुमची, हा. त्याला गिलावा होता का पूर्वी? नाही पूर्वी मातीचे तर होते. तुम्ही आता प्लास्टर केलं त्याला. आणि हे दरवाजे पण बदललेत का तुम्ही? हे बदलले आम्ही. हा हे बदलले. हा. इथे साधे दरवाजे होते. हा म्हणजे सागाचेच होते पण साधे होते. बर. ही एक रूम आहे आणखी मध्ये. हा ही रूम आहे. ही जुनीच आहे ना ही पण? आणि जुनीच रूम आहे, फक्त प्लास्टर वगैरे केलं. हा याला भिंती बांधल्या. ही काय सौन आहे का ही? हा हे बघ, आम्ही धारे ठेवले. आमच्याकडे हवा प्रकाश म्हणून हा. सवने ठेवायची हो. म्हणजे ओपन असायचं हे. हा. तर ही याला धारेमध्ये ही पूर्वीचीच एक तुम्हाला खिडकी दाखवतो. ही खिडकी साधारणतः ह्या वाड्याला पूर्वीची. खिडक्या नसायच्या किंवा असल्या तरी फार छोट्या असायच्या, हा. की बाहेरून कुणाला सहसा येऊ नये हो. किंवा पाहता येऊ नये म्हणून अशी ही खिडकी इथं दिसते हा तुम्हाला. पाठीमागचा भाग आहे वाड्यात. हा वाड्याचा पाठीमागचा भाग आहे, त्याला एक खिडकी यांनी ठेवलेली. पहिला ही ग्राउंड फ्लोर आहे. वर जे प्लास्टर दिसतंय हे तर माळवत नव्हतं का? हे पूर्वी माळाच होतं सगळं, सागाचं होतं पूर्ण. मग तुम्ही काय तर एवढं मी काढलं. काढलं? मी काढलेत आहे. मी काढलं. तुम्ही काढलं आणि याचं काढलेलं आहे. तुम्ही काढलं हा दोघांनी आणि पुढचं याने ठेवलेलं आहे. ठेवलेलं आहे. हा. पुढचं ठेवलेलं आहे. बरं बरं बरं. हा. हे कशामुळे काढलं ते सांग. ते आता दांडे वगैरे तोंड पाण्याने खराब झाले होते, बरं. त्याच्यामुळे काढलं. तर ही आपण एक रूम पाहिली. हो. तर अशा ह्यांच्या ह्या 4 रूम आहेत आमच्या मार्केट झालेल्या. इकडे एक रूम आहे. इकडे एक रूम आहे. चौकाच्या बाजूला दोन्ही भावाने आता इथं स्वयंपाकघर केले त्यांनी. पूर्वी हा ओसरीचा भाग होता. हा पूर्वी ओसरी होती नी? वस्त्री होती. इथून हा. इकडे वस्त्री होती. ही चौकाच्या बाजूला हा. ही ओसरी होती. हा इथून हा. ही वस्त्री होती. इथून इकडं आणि पूर्व आणि हा ही ही वस्त्री होती. हा बर अशी वस्त्री होती. बर बर ओसरी होती त्यांनी. हा. आता तुम्ही आणि स्वयंपाकघर केलं. एवढं फक्त स्वयंपाक करत होते. हो. इकडे एक रूम आहे त्यांची. नाही रूम म्हणजे ती बाथरूम संडास त्यासाठी बांधलेलं हा केलं. त्या सुद्धा बांधले. ही दरवाजा जुनाच आहे का? हा हा जुनाच आहे. हा हा जुनाच आहे. हा बर उघडा. हा जुनाच दरवाजा आहे. आणि इकडे तुम्ही संडास बाथरूम केली आता. आता वाडा संपला. हा वाडा संपला. वाडा संपला. हा फक्त इथं ओटा होता. ओटा हा आणि इथे भांडे वगैरे धुण्याकरता फक्त जागा होती. तिथं तुम्ही संडास. हा, नंतर मग इथे बाथरूम संडास. बर ही वाड्याच्या बाहेरची बाजू आहे. हा, वाड्याच्या हा, बाहेरची बाजू. वाड्याच्या बाहेरची बाजू. बर बर तिथं तुम्ही आता फक्त संडास बाथरूम केली. हो हो, हो. बर बर. तर ही एका चुलत भावाचा आपण वाडा पाहिला. ही बाजू कोणती? दक्षिण आहे का पूर्व आहे ही? ही का ही पूर्व गळली. ही ही पूर्व पूर्व ती पश्चिम. ही पूर्वेकडला एका चुलत भावाच्या वाटेला वाडा आपण पाहिला. आता पश्चिमेच्या बाजूला जी एका भावाचा. एका भावाचा चुलत भावाचा जो वाडा आहे तो आपण पाहू. त्यांचं ही समोर दिसतंय ते स्वयंपाकघर आहे. म्हणजे पूर्व आणि पश्चिमला दोघांनी ह्या ओसरीवर स्वयंपाकघर बांधलेलं आहे. ह्या दुसऱ्या भावाचं हे वाटेला आलेला भाग आहे. त्या ओसरीवर त्यांनी बांधलेलं हे स्वयंपाकघर आहे. हे स्वयंपाकघर आहे त्यांचं. ओसरीच्या बाजूला बांधलेलं ही ओसरीचाच भाग आहे हा. वर तुम्ही पाहत आहे ही सागवानी माळवत आहे. एकदम मजबूत असं सागवानी बांधकाम त्याचं माळवदाचं त्यांनी आणखी मेंटेन ठेवलेलं आहे. एकदम उत्कृष्ट असं बांधकाम आहे. आणि या ओसरीच्या नंतर त्याच्या रूम्स आहेत. थोडं त्यांनी एकूण आधुनिकरणामध्ये थोडं मॉडिफिकेशन केलेलं आहे त्यांनी पण. तर त्यांच्या या डायनिंग रूम त्यांनी केलेली आहे. आणि या रूम्स आहेत वेगवेगळ्या. त्यांनी सुद्धा भिंतीला आता प्लास्टर. 2 भावापैकी एक भाऊ आपल्याला दिसत आहेत. त्याची सुनबाई आहेत बाजू मध्यभागी. आणि या जुन्या मालकीण आणि नव्या मालकीण. काय नाव आहे तुमचं? सुषमा विशाल आहे. सुषमा विशाल आहे. बरं. इथं वरी माळवत होतं ना, आता माळवत दिसत नाही. पूर्वी होतं का? पुरी होतं ना. पूर्वी होतं. हा. पण मग का काढलं तुम्ही ते? ते लाकडं खराब झाले ना. लाकडं खराब झाले. त्याच्यामुळे. बर. आता किती रूम्स आहेत त्या? ह्या 3 आहेत ह्या. हा. किचन
चार. बरं, माझे नाव काय तुमचं? उषा शुक्र आहेत उषा अशोकराव आहेत आहेर. हं. बर, किती वय आहे? हा, वय किती आहे? पाच सुद्धा 65 जास्त असेल आजी. हा हा, बरं, जुनं मळवत चांगलं होतं का आता ही प्लास्टरचं चांगलं आहे? हा? प्लास्टरचं चांगले सारवं लागत होतं पहिलं. सारवं लागत होतं, पण आता गरम होत असेल ना, पंखा लावला, पहिला पंखा लावावा लागत होता आता. हा जुनं स्वतः मळव सारावं लागायचं कधी सारवं लागायचं, बाहेर नसल्यावर. हा स्वतःला सारवं लागायचं, पण त्यावेळेस पंखा लागत नव्हता. हा ना आता पंखाला लाईट बिल भरावं लागतंय, पूर्वी लाईट बिल येतच नव्हतं. हा ना हा, एअर कंडिशन होतं एकदम ऑटोमॅटिक निसर्गाने दिलेलं. हा, तिकडे देवपुरी आहे. आणि इकडं देवघर त्यांनी केलेलं आहे. जुन्या वाड्यामध्ये जी मोठी आसामी असायची त्यांच्या वाड्यामध्ये इंडिपेंडंट त्यांची वॉटर सप्लाय, म्हणजे जी घरगुती वापरासाठी जी पाणी लागतं, पिण्यासाठी पाणी लागतं, त्यासाठी त्यांच्याकडे आडा असायचा. आणि आडामधलं पाणी शिंदून ते पिण्यासाठी किंवा भांड्यासाठी, कपड्यासाठी ते वापरायचे. एकदम शुद्ध असं पाणी ते असायचं. या घरामध्ये सुद्धा एक आडा आहे. हे आडाची सिस्टीम मी तुम्हाला दाखवतो. आणि या आडाला पूर्वी लाकडी रहाट होता, परंतु आता तो लाकडी रहाट राहिला नाही. त्यांनी आता त्याच्यामध्ये मोटरी पाण्यामध्ये सोडलेल्या आहेत, आणि पाईपलाईननं ते आता लाईटवर चालणाऱ्या मोटर असल्यामुळं त्या पाईपलाईननं तो त्याचा वॉटर सप्लाय होतो. तर ही माझ्या पाठीमागं आडा आहे. इथं या बाजूला रहाट होता हा, परंतु आता रहाटाची गरज भासलेली लाईट आलेली आहे, त्यांनी मोटर सोडलेली आहे. इथं मध्ये जे आहे तो लाकडी रहाट असायचा. तर दुसऱ्या घरातला एक रहाट आणखी तिथं शाबीत आहे, तो तुम्हाला मी स्क्रीनमध्ये दाखवतो. रहाट कसा लाकडी असायचा तो. तर आपण आड पाहू. 51-52 फूट असा आड आहे. आणि किती घेर असेल याचा? याचा घेर का? हा, बाय का? हा, हा 3 असेल. 3 फुटाचाच फक्त घेर आहे याचा. तुम्ही पाहू शकता लाईट लावा आता. की दगडाने बांधकाम केलेलं आहे. बघा किती छोटा आड आहे हा. आणि पहा याच्यामध्ये 51 फुटाचा आड आहे. आता पाणी दिसत असेल तुम्हाला, दिसायला लागलं बघा. आता मी झूम करतो, आणखी पाणी दिसतं. एकदम शुद्ध असं पाणी आहे. आपण झूम करून पाहू. एकदम शुद्ध असं पाणी आहे. आणखी झूम करतो, पहा. एकदम विटाचं बांधकाम आहे, दगडाचं नाही. हे सगळं बाहेरून तुमचं दगडी बांधकाम आहे, आणि वरचं जी माडीचं बांधकाम आहे ते विटाचं आहे. पूर्वी तर सिमेंट बिमेंट काय नसायचं. नाही, मग ही कसं एवढं त्याला? नाही, माती कामाचं सगळं हा? आहे. पूर्ण माती काम आहे. फक्त त्याला दर्जे भरलेले आहे. हा, सोन्याचे दर्जे भरलेले आहे फक्त. चुना बाकी पूर्ण पांढरी माती. ना, ते दगडाच्या मध्ये पण चुना आहे का? नाही पांढरी मातीचे. पांढरी माती? हो, फक्त दर्जे भरलेले चुन्यानी? हो. म्हणजे 2 दगडाच्या मध्ये मातीच काय? पांढरी माती, पांढरी आणि माती. दर्जे भरले तुम्ही दर्जे भरलेले फक्त ते पूर्व त्याच काळात चुन्यानी? चुन्याने भरलेले. हा चुना जो आहे तो कसा केला जायचा चुना? नाही, तो ती भट्टी करायची, चाक, हा, त्याला दगडी चाक राहायचं. हा, आणि दगडी चाकाला एक लांब लचक असा 4 बाय 4 चा किंवा 1 बाय फूट रुंदीचं हा. लाकूड असायचं बरं. लांब. हा, आणि त्याला एक याची बुच असायचं लोखंडी. हा, आणि त्याच्यात ते व्हील म्हणजे चाक घालून हा, आणि बैल किंवा हेले त्याला ते असं गोल फिरायचं ते. फिरवायचं. आणि तो जो चुनखडी आहे ती हा, ती त्यात टाकायची. हा, बेल टाकायचा, हा, बेल. हा, आणि बाजरीची भलशा म्हणतो आपण त्याला, बारीक तोंडात त्या भुसा. टाकायच्या. हा, हा, चिकट, हा. अशा बऱ्याचशा चिकट वस्तू त्यात टाकायच्या. हा, आणि त्याला मळायचं. हा, मळाल्यानंतर मग भिंतीवर फेकून मारल्यानंतर हा. तो जर चिटकला, समजा तर आता घाला उतरला, बर भट्टीत तयार झाला. बर. आता ही दुसरा पण मजला आहे तुमचा. दुसरा. आम्हाला दाखवता का दुसरा हो, मजला? हो. दाखवा बरं. कुठून आहे रस्ता त्याला? चला, हा रस्ता आहे. हा, त्याला हा रस्ता जिना आहे का? हो, हा, तुम्ही जरा थोडं मॉडर्न जिना केला दिसतोय. हा. मॉडर्न हा, जरा बदल केला. पूर्वी दगडी होता पूर्वी का? हा माती आणि विटाचा होता. विटा माती. विटा मातीचा होता. हा, हा. चला बरं बरे. ही विटा मातीचा पूल होता. त्यांनी आता थोडा त्याला ग्रॅनाइट बसवलेलं आहे, आधुनिकीकरण केलंय. ह्याचा रुंदी एवढीच होती ना पूर्वी? हो, एवढीच रुंदी. एवढीच होती? हा, रुंदी एवढीच होती. असाच होता का पूर्ण? नाही, असाच होता. बर बर बर. तर आता पहिल्या माळ्यावर आलेलो आहेत आपण. आता हा पहिला माळा आहे. हा. आता इथं मातीच्या लादी असायच्या ह्या वरी, हो 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 खाली माळवत. तर मग ही मातीचा चिखल टाकला जायचा, लाद्या टाकल्या जायच्या, हो. आणि त्याला एक स्लोप दिला जायचा असा चौकाच्या बाजूने. त्यामुळे आलेलं पाणी पावसाचं
पूर्ण त्या चौकात उतरायचं खाली. आणि आता काय झालं की बांधकाम फार जुनं झालेलं आहे, पाणी खाली उतरायला लागलं, त्यामुळे त्यांनी आता सिमेंट कॉन्क्रीट वर केलेलं आहे. नसता इथं पूर्ण पांढरी माती असायची. आणि समोर पाहता तुम्ही तो चौक आहे. हा ही चौकाची रचना अशी असायची की सूर्यप्रकाश घरामध्ये यावा, हवा खेळती राहावी यासाठी त्या चौकाचं बांधकाम असायचं. हा चौक आहे आणि मधोमध असायचा वाड्याचा हा. आणि या चौकाच्या बाजूनी रूम्स असायच्या, ओसरी असायची, त्यामुळे त्याला सोपी वाडा म्हटलं जायचं. हे दार आहे, हे प्रकाश उजाड येण्याकरता. पाठीमागून दरवाजा तुम्हाला खिडक्या वगैरे काही लावता येत नाही, हा. त्याच्यामुळे सूर्यप्रकाशच्या दृष्टीनं हवा, सूर्यप्रकाश काय म्हणतात त्याला? धारं म्हणतो आपण त्याला, झारं. जुन्या पद्धतीचं आमच्याकडे सवनं म्हणतात, तुम्ही हा. झारं म्हणतायत. धारं हवा म्हणतो. पास व्हायची, सूर्यप्रकाश यायचा आहे. हा, आणि हे ठीक आहे, पण बाकीच्या पावसाळ्यामध्ये पावसाळ्यात झाकून टाकायचं, झाकून हे. टाकायचं. पत्र्याने झाकून टाकायचं. बरं बरं बरं. मातीचंच असेल ना पूर्वी? पूर्वी मातीतच, हा. पूर्वी असं गोल असायचं. गोल असायचं, गोल. आता तुम्ही चौकोनी केलं. आपण जी समोरचा भाग आहे त्याला आपण माडी म्हणतो. 3 मजली माडी आहे त्यांची. हा. तर आपण आता पहिल्या माळ्याच्या माडीकडे जाऊ आपण. तर ही पहिला मजला आहे हा. इथं सुद्धा पाहू शकता आपण, हे थोडे आता खाली ग्रॅनाइट टाकलेले आहे, वरी सुद्धा माळवत आहे. खालचे खांब जे होते ते फार जाडजूड होते. आता वजन कमी राहावं ह्याचं वरच्या मजल्याचं म्हणून त्यांनी हे खांब लहान केलेले आहेत. आणि ही गर्डल पुन्हा आधीच येत का नंतरच येतं? नाही, अगोदरचेच आहे. अगोदरचे पूर्वीचे वरी- गाठोड, गाठोड वरचे तुम्हाला हे गर्डल दिसत आहेत लोखंडाचे, आणि हा सागाचे दांडे. आणि वरचे जे आहे ते सागाचे दांडे आहेत. हे म्हणजे ही माळवदाचा प्रकार थोडा वेगळा आहे. वजन पेरावं म्हणून त्यांनी हे गर्डल बसवलेले आहेत. पूर्वीचेच आहेत हे गर्डल. 2 गर्डल दिसत आहेत इथं. आणि ही फडताळ दिसतंय तुमचं, ही देवळी दिसते, पूर्वीचे आणि वरच्या बाजूला खिडकी आहे. या वाड्याचं एक वैशिष्ट्य होतं की पूर्वी खिडक्या सहसा खालच्या मजल्याला नसायच्या, म्हणजे बाहेरून कुणी आत प्रवेश करू नये किंवा डोकावू नये. आणि वरच्या माळ्यावर मात्र त्याच्या खिडक्या असायच्या. त्या रुंदीला कमी असायच्या आणि लांबीला जास्त असायच्या. आणि दोन्ही बाजूला 2 त्याचे कवाडं असायचे, त्याची झापडं असायची. गॅलरी दाखवतात तुम्हाला. ही गॅलरी पहा. आता पहिल्या माळ्यातून आपण या माडीच्या समोरच्या भागात, दर्शनी भागामध्ये आलो आहोत. आणि त्याची गॅलरी ही बघा, किती सुंदर गॅलरी आहे. म्हणजे ही लोखंडाचं याला पार्टिशन आहे, ही सागाचं बांधकाम ह्याच्यामध्ये आहे. आणि इथून तुम्ही रस्त्यावर चांगल्या रीतीनं पाहू शकता. या हे काय ब्रिटिश काळातल्या एलिझाबेथच्या हे शिक्का असलेले आहेत का या? हो हे ग्रिल समोरचे जे आहे या बीड पासून बनवले आहेत. हो. आणि त्याच्यावर जो शिक्का आहे, ही मधलं ती म्हणतात राणी एलिझाबेथचा शिक्का हा. हे बाहेरून दिसतो. बाहेरून दिसतो का तो? बघा बर, हा बाहेरून दिसतोय, तो दिसतोय बाहेरून. ही राणी एलिझाबेथचा शिक्का आहे हा. ब्रिज. हा, तुम्ही पाहताय की ही सगळे दरवाजे येतात. मधला. पूर्ण दरवाजे आहेत हे जुने सागवानी. ही खिडकी आहे, दरवाजा मधून उघडला जातोय. वर वर लॉक असला. पाय दरवाजा उघडा आहे मधून. ही एक रूमच आहे, ही रूम आहे, पहा तुम्ही. आणि ही खिडकी आहे. अशा पहिल्या माळ्यावरल्या ह्या रूम्स आहेत वेगवेगळ्या. वरच्या पण 2-2 रूम 2 भावाने वाटून घेतलेले आहेत. इकडे 2 रूम, त्यात एका भावाला गेल्या, ह्या 2 रूम त्यांच्या भावाला आल्या. आता हे पहिल्या माळ्यावर आपण आता दुसऱ्या माळ्यावर जाऊ. हो म्हणजे आपण त्याला तिसरा मजला म्हणू शकू. हो. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की खालचा जिना थोडा मॉडर्नाइज केलेला आहे. हा लाकडी जिना आहे. पहा तुम्ही, ही लाकडी जिना आहे, पूर्ण लाकड आहे. सागाचं लाकूड आहे हे. ही लाकडी जिना आहे हा. साधारणतः 1 माणसाला जाता येईल. ही लाकडी जिना आहे हा. आणि हा तिसरा माळा. तिसऱ्या माळ्यावर मात्र वरच्या बाजूला पत्रे येतात. म्हणजे 3 माळ्यावरचं जर त्यांनी बांधकाम लाकडी केलं असतं तर त्याला लोड खाली आला असता. त्यामुळे त्यांनी आता वरच्या बाजूला वजन कमी केलं. वजन कमी केलेले छत्री, म्हणजे छत्री टाईप त्यांनी बांधकाम केलेले. आणि गॅलरीमध्ये जाण्यासाठी काका आता दरवाजा उघडतायत. ही तिसऱ्या माळ्यावरली गॅलरी. या गॅलरीमध्ये वर पण रूम्स आहेत, त्याला हे दरवाजे आहेत. आणि हे पण सागवानी आहेत. आणि त्याला पण खिडक्या आहेत बाजूला. हे छोट्या छोट्या खिडक्या आहेत ह्या. तर ही हा या बिल्डिंगचा तिसरा मजला आहे. ग्राउंड फ्लोअर, नंतर फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर. तर अशी ही
वर्षापूर्वीची इमारत आहे. जुन्या काळामध्ये आपण त्याला माडी म्हणायचो. तर आणखी दोन्ही भावांनी थोडं मॉडिफिकेशन जरी केलं असलं तरी आणखी मेंटेन ठेवलेली असा वाडा तुम्हाला बहुतेक मेंटेन केलेला तो कुठे दिसणार नाही. पण त्यांनी एकदम चांगल्या पद्धतीने वाडा मेंटेन केलेला आहे. आणि मला तर पाहून फार म्हणजे जुन्या काळामध्ये जुन्या जे वैभव होतं तर ते पाहायला मिळालं. जुन्या काळामध्ये जे तालेवाऱ्या असायच्या त्या गावामध्ये एक दोनच असायच्या. आणि तालेवाऱ्यामध्ये श्रीमंत आणि त्याचे वाडे असायचे. आणि हे वाडे 1 चौकाचे, 2 चौकाचे, 3 चौकाचे, काय काय 7 चौकापर्यंत असायचे. जशी जशी श्रीमंती वाढेल तशीच चौकाची संख्या वाढायची किंवा मजल्याची संख्या वाढायची. तर ही जुन्या काळातलं श्रीमंतीचं म्हणजे ह्याचं घराणं फार श्रीमंत होतं याचं हा पुरावा आहे बंगला म्हणजे ही इमारत. म्हणजे आपण जो समोर पाहताय यांचाच हा जुना वाडा आहे. हा तो 250 वर्षापूर्वीचा आहे. आणि या वाड्यामध्ये तुम्हाला एक शेवटचा भाग दाखवतो. झूम करतो मी थोडा. आता या झूम केलंय मी. गवत इथे वरती. गवत वाढलंय थोडं. ही पहिल्या माळ्यावरली संडास बाथरूमची सोय आहे. आता थोडा वाडा पडलेला आहे तो, परंतु ही संडास बाथरूमची सोय आहे. तर काका तुमच्या वाड्यामध्ये संडास बाथरूम पण होतं का? हो, त्या भिंतीमध्ये 9x9चा होल होता चौकोनी हा. दगडी कामामध्ये. मागची भिंत दगडी आहे आमची. हा. आणि तिला होल ठेवला हा. होता. आणि खाली एक असा एक मोठा दगड असा त्याला एकदम तिरपा उतार दिला. असा टाईपचा एकदम उतार. हा. आणि त्याच्यामुळं कुठलेही म्हणजे वास घाण चांगला म्हणजे येत नव्हता वर. येत नव्हता. हा. आणि हवा जरी आली हा. तर ते मैलेचा वास येत नव्हता बर. इतका. आणि उठा वाटत नव्हतं तिथं बसल्या उन्हाळ्यात. हा हा एवढं थंड असायचं. खूप थंडी, एअर कंडिशन सारखं वाटायचं. तुम्ही ते वापरलेलं आहे का ते? वापरलेलं आमच्या वडिलांना आम्ही वापरलेलं आहे. ते संडास सिस्टीम अशी होती. हो मला- ते मलमूत्र खाली पडायचं ना. हो लांब जायचं. बरं त्या स्लोप दिल्यामुळं. महिला वगैरे लांब जायचा. हा. पण त्याने वास येत नव्हता काही नाही. आणि असं वाटतं घंटाभर बसावं त्या उन्हाळ्यात इतकी हवा आहे ती.